बेटी बाबा पे विश्वास रखो, आगे की राह बाबा दिखाएगा, 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 आगे की राह बाबा दिखाएगा। अली! साई रहम करो मौला रहम करो, साई रहम करो मौला रहम। अली! 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 छोड़ो उसको, मेरा बेटा है वो। मेरा बेटा है। नहीं, छोड़ो उसको। पोराला इकडे दे, इकडे दे पोराला, मुलाला सोड। अली! अली! पापा, आपकी वजह से मेरा आने मुझे वापस मिला। शुक्रिया आप। आयशा, रेडी आहेस का तू? असं काम बोलतेस? आली तुझा आली तुला परत मिळाला ना? तू आलीसाठी बाबांकडे मन्नत मागितली होतीस ना? मग आता आलीला घेऊन जा, बाबांच्या दर्शनाला जातो ग। अभी जाती हूँ पापा। बोला साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की। तेरी है शान ऐसी, तेरा है नूर ऐसा, कि खाली हाथ कोई न इस दर से है लौटा। सभी करते हैं सजदा, तू मालिक है जहां का, तेरा दरबार जन्नत न कोई तेरे जैसा, मसीहा सबका। साईबाबा, खरं तर राधिकाच्या मागे मागे इथपर्यंत आलो तुमच्या दर्शनाला। साई बाबा, तुमच्या दर्शनाची ओढ इथवर घेऊन आली। आज तुमच्या पुढ्यात उभं राहताना मनाला फार फार आनंद वाटून राहिला। बाबा, माझ्या घरावर, माझ्या अथर्ववर, माझ्या कामावर, सगळ्या गोष्टींवरती तुमचे लक्ष असू दे। तुमच्या कृपेने सगळं छान होईल।
हा कदम काय झालं? काय झालं? काही नाही, कॉन्ट्रॅक्ट मिळालंय खरं, मग पण कॉन्ट्रॅक्ट 2 कंपन्यांना मिळालंय, कुठल्या 2 कंपनीज? राधिकाची आणि आपली. हॅलो. हॅलो, हा वहिनी, श्रेयस बोलतोय. हा श्रेयस बोल. हा वहिनी, मीटिंग झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. काय सांगून राहिलास? खरं? आणि दुसरं म्हणजे आपल्याच बरोबर ALF ला पण कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. बरं बरं, ऐक ऐक, तू हे कोणाला सांगितलंयस? नाही, कोणालाच नाही सांगितलं. हा, मग कोणाला सांगू नकोस तू. हे बाप, ऐक, तू, समिधा, जेनी, तुम्ही सगळेजण मी पाठवते त्या ऍड्रेस वरती या, नाशिकला. हो ठीक आहे, येतो. लागली त्या. हो ठीक आहे, चल, ठेवून राहिले. काय ग, काय झालं? आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, पण फक्त आपल्या कंपनीला नाही मिळालंय, तर 2 कंपन्यांना मिळालंय. 2? एक आपली कंपनी म्हणजे राधिका मसाले, आणि दुसरी ALF म्हणजे यांची कंपनी. साईबाबा, तुमच्या दारात आले आणि कॉन्ट्रॅक्टचा निकाल लागलाय. हा निकाल मी स्वीकारलाय, कारण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं यावरती माझा ठाम विश्वास आहे. मी सगळं चांगलं करालच. आजवर तुम्ही खूप दिलं, बस माझ्या अथर्वला कधी काही कमी पडू देऊ नका. त्याची आई म्हणून मला काम करण्याचं बळ द्या, कारण आता मी जे करते ते फक्त माझ्या अथर्वसाठी. आणि यांनाही कळू द्या की एखाद्या सर्वसामान्य गृहिणींनी जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते. नाही बोलायचं तुझ्याशी. तर काय झालं बच्चा? काय झालं? काय झालं? ती राधिका दिसून एवढा वेळ झालाय, तुला स्वतःहून एक्सप्लेन करावं असं पण नाही वाटत आहे का काही? तू सांगणार आहेस का मला खरं, की आपण खरंच तिच्या मागे आलो होतो का इथे? अगं तिच्या मागे कशाला जाऊ आपण? मला माहितीही नव्हतं ती तिथे असेल. आपण नाशिकलाच निघालोय ना. आणि बरोबर शिर्डीचाच डिटोर कसा घेतला आपण? आपण तिच्याच मागे चाललो होतो, खरं सांग तू मला. बच्चा, असं कसं मला माहिती असेल? काही काय बोलतेस? हे बघ, आपलं ठरलं होतं ना बुकिंग, सगळं तुझ्या समोरच केलं ना मी फोनवरून. असं कशाला मी शिर्डीला, मला वाटलं शिर्डीला आणायचे दर्शन होईल म्हणून गेलो यार. मला काय माहिती होतं ती तिथे असेल. एक तर ते हिटलर पण आले होते तिकडे, मला मारलं असतं म्हणजे. हा तेच तर. काय बरं झालं असतं मारलं असतं? अगं नाही, तेच तर. बाबा तिथे येणार आहेत मला माहिती असतं तर मी गेलो असतो का स्वतःहून तिथे? मलाच सांग. हे बघ, आपण नाशिकलाच चाललोय, बाकी काही नाही. मला या गोष्टींचंही नाही, मला ते कॉन्ट्रॅक्टच एक वेगळं टेन्शन आहे डोक्यात. तर कसलं टेन्शन आहे तुला? अगं बच्चा, असं काय करतेस तू? ऐकलंस ना फोनवर, अर्ध कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ALF ला. याला काही अर्थ आहे का? मग मिळालंय ना अर्ध. अगं तुला नाही लक्षात येते, ALF सारखी इंटरनॅशनल लेवलवर काम करणारी कंपनी आणि त्या राधिका मसालेची फडतूस, ज्याला कंपनी म्हणता येणार नाही, आता सुरू झालेलं तिचं जे काय ते प्रकरण आहे, तिला आणि आपल्या कंपनीला एकाच वेळेला एक एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट कसं काय मिळू शकतं? म्हणजे आपली काही इज्जत आहे की नाही? म्हणजे बरोबरच आहे, तिची काय कंपनी आहे का, दुकान आहे तिचं? मग तेच तर. तरी बरं, साईबाबांचा आशीर्वादच म्हणायचा, अर्ध कॉन्ट्रॅक्ट तरी मिळालंय, इज्जत तरी वाचली त्यामुळे. नाहीतर राजवाडे सरांना काय उत्तर देणार होतो मी? आता अर्ध मिळालंय ना तुला कॉन्ट्रॅक्ट, मग ठीक आहे, तू अर्ध भारी कर खूप, आणि तर राधिकाला नाही मिळणार पुढे काहीच कॉन्ट्रॅक्ट. आता जाऊया का आपण नाशिकला? चल ना प्लीज, बस झालं ऑफिस. हो, मलाही कंटाळा आलाय. नाही, आय नीड अ चेंज. आता डायरेक्ट नाशिकलाच जाऊया बस. हॉलिडे रिसॉर्ट? हा नाही, आम्ही आजच निघतोय. सो फक्त बुकिंग कन्फर्म करायला फोन केला. काय ग? हे राधा, काय झालं? अशी शांत शांत कायस?
सौमित्र, मला एक प्रश्न पडलाय. हम्म. हे इथे शिर्डीपर्यंत माझ्या मागे मागे आले, यांना कोणी सांगितलं असेल? काय माहित कोणी सांगितलं. काय गुरु काहीतरी ठरवतो स्वतःच आणि सोड ना, ते महत्वाचं आहे का राधा. अगं उलट तुझ्या आयुष्यात एवढी छान आनंदाची बातमी मिळाली आहे तुला, याचा काय विचार करतेस तू. आणि काय कर राधा, एवढी आनंदाची बातमी लगेच आनंद आणि पानवलकर सरांना कळवली नाहीस तू. अरे तिथे रिसॉर्टला गेल्यानंतर सांगते ना, ते जेनी श्रेयस सगळेच जण असतील, एकत्र सांगते. काय राधा, या कंपनीची बॉस आहेस तू. ए बॉस वगैरे काही नाही हं. माझ्या इथे बॉस एम्प्लॉई असं काही नातं नसतं. सगळे सारखे, सगळे एका ध्येयानं काम करत आहेत ना. मग सगळ्यांना ही आनंदाची बातमी एकत्रच सांगू, एकत्र आनंद लुटू. छान ग, खरंच म्हणजे तुझ्याकडूनच शिकायला मिळतं मला. मग शिक शिक. म्हणजे मी कधी जर बॉस झालो तर हे नक्की पाळेन मी. आता तू जे म्हणालीस ते नाही, पण हे सगळं छान आहे. म्हणजे तू सरप्राईज देणार आहेस सगळ्यांना वगैरे, पण एक गोष्ट विसरतेस राधा. काय? अर्ध कॉन्ट्रॅक्ट गुरुच्या कंपनीला पण मिळाले. हे काही तुझ्या या स्टाफला आवडणार नाहीये. सौमित्र, अरे अख्खं कॉन्ट्रॅक्ट मिळालं असतं ना तर मलाही आनंद झाला असता. पण आमच्या नानाजी म्हणतात, काम छोटं मोठं असं काही नसतं. काम कसंही असो, कितीही असो, ते आपण प्रामाणिकपणे करायचं बस. अच्छा, म्हणजे हे पंडे ओरिजिनली नानाजींचे दिसत आहेत सगळे. एकदा भेटायला पाहिजे नानाजींना. भेट भेट, त्यांना खूप आनंद होईल. हा, मुंबईला आलास ना की भेटच. अरे नक्की नक्की भेटणार. हे सौमित्र, हम्म. इथे आम्ही खूप कामात असणार बरं का. मीटिंग असेल, तुला कंटाळा येईल. तुला मी स्टँड वरती सोडू का? तिथून मुंबईला जातोस का तू? ठीक आहे ना, ठीक आहे. हो दादा, तुम्ही साईडला थांबवा. कशाला स्टँडवर वगैरे, मी जाईन इथूनच अरे असं मुंबईला. काय करतोस? तुला राग आला का? हो. अरे नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तिथे तुला कंटाळा येईल म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही. काही कंटाळा वगैरे येणार नाही, उलट धमाल येणार आहे मला. धमाल. धमाल कसली? कामात असणार आम्ही. अगं धमाल म्हणजे तुम्ही काम करणार ना. हो, कामात असणार आम्ही, तेच तर सांगतेय. हा, तेच म्हणतोय मी. म्हणजे तुमचं काहीतरी डिस्कशन चालेल मोठं, बिझनेस बद्दल तुम्ही बोलणार, तेच ना. मला शिकायला मिळतील ना 4 गोष्टी. असं काय करतेस राधा? मी पण उद्या पुढे जाऊन जर मोठा बिझनेसमन झालो तर मला पण शिकायला मिळेल ना. आणि मी तिथे असल्याचा तुम्हालाही फायदा होईल. आम्हाला मग माझ्या 4 मौलिक सूचना मिळतील तुम्हाला. सूचना कर, सूचना. हे हसू नको. माझ्या युएस मधला कामाचा. युएस झालं का तुझं ते पुन्हा युएस पुराण सुरू? आय विश तू युएस मध्ये असतास ना तर तुझ्या करिअर मध्ये काहीतरी घडलं तरी असतं. हो, खरंच खरंच काहीतरी झालं असतं माझ्या करिअरचं. खरंच. पण तू नको, तू माझी नको काळजी करूस, ते सोडून दे. पण राधा, मला ना कधी कधी तुझी काळजी वाटते. म्हणजे बघ ना, आता तू इतकं मोठं पाऊल टाकलंयस, एवढा मोठा बिझनेस उभा करतेस तू स्वतःच्या जीवावर. राधिका मसाले हा एक आता ब्रँड आहे ग मोठा, आणि त्या ब्रँडला तू पुढे नेणार आहेस, एक मोठी उद्योजिका. हे सगळं जमेल ना पुढे? म्हणजे सगळं सांभाळशील ना? याची जरा काळजी वाटते का? माझी नको काळजी करू, होईल सगळं नीट. होईल. सारखा काय मागे बघतोय? अगं ते काय शांतच बसवत नाही ना मला. सारखं आपलं मी ते दोघे येत आहेत का याची वाट बघतोय. येतील. हा, येतील. आनंद भाऊजी येतील लवकर. हा, आनंद भाऊजी आणि पानवलकर येतील, ते त्यांचीच वाट बघतोय मी. पण आता तू शांत बस. हा, म्हणजे मला बसता येत नाही, पण तू शांत बस. मी शांतच आहे. आता काही प्रश्न वगैरे विचारू नकोस मला कुठलेही. शांत शांत, एकदम शांत. हा, साईबाबांचं नाव घे, शांत बस. काय छान आहे रे परिसर. मस्त आहे ना? हो. आता हॉटेलवर पोहोचल्यावर तर बघ, अजून आवडेल तुला. बस बस बस. थँक्यू. ये. हो. दादा, तुमची पण राहायची सोय बघतो मी. ओके, टेन्शन नका. मस्त आवडला की नाही परिसर? हा, खूप छान आहे. म्हणून सांगत होतो मी तुला राधा, कुठलंही डिस्कशन, क्रिएटिव्ह गोष्टी, कॉन्फरन्स, मीटिंग यासाठी नेहमी असं निसर्गाच्या सान्निध्यात यावं. याच्या मस्त आयडियाज सुचतात. हा, माझं सोड.
माझ्या आयडिया सुचण्याची ठिकाणच जरा वेगळी आहे. बाप्पा जायचंय का तुला? हा? नाही ग, जायचं नाही ग. मी आपलं फक्त ठिकाणांबद्दल सांगितलं, माझी वेगळी आहेत. हा. पण खरंच खूप छान परिसर आहे. असं आहे ना? या बाबतीत तुला जरा जास्तच सुचतं बरं का. मग चल चेक इन करून घेऊया. ए, तू कशाला जातेस? का? तुला आवडलाय ना परिसर? मग तू एन्जॉय कर ना मस्त. किती दिवसांनी अशी छान बाहेर पडलीस. इथे ना स्विमिंग पूल आहे मस्तपैकी. बरं. तू जा तिकडे. ओके, मी बघतो त्या फॉर्मॅलिटीज. तुझ्या आणि माझ्या रूमची चावी पण घेऊन येतो. ओके, लवकर ये. येस, नक्की जा. हा. गुरुनाथ, ये रे बाबा लवकर. हॅलो. हॅलो सर, मे आय हेल्प यू? येस, ऑफकोर्स यू कॅन हेल्प मी ब्युटिफुल लेडी. सिंगल? सॉरी सर, कम अगेन. ओके, आय कम अगेन. आर यू सिंगल? अरे एवढी सिरियस नको होस तू. इथे एकटी दिसतेस म्हणून विचारतोय. आर यू सिंगल? मे आय हेल्प यू सर? ओके, चला कामाचं बोलूया. आय वुड लाईक टू आस्क यू अबाउट अवर बुकिंग. आय एम सौमित्र. सर लेट मी चेक. या शुअर शुअर, चेक चेक. सौमित्र, हो सर, एक स्वीट बुक आहे मिस्टर सौमित्र तुमच्या नावाने. थँक्यू. पण मला एक सांगा, फक्त मिस्टर सौमित्र नावाने आहे का मिस्टर अँड मिसेस सौमित्र नावाने? आय एम सॉरी सर, मिस्टर अँड मिसेस सौमित्र. आहे ना, मग तसं सांगायला पाहिजे ना. मिस रिया. रिया नाव कळलं. सर तुमचे मिसेस मिसिंग आहेत. व्हॉट? म्हणजे हरवल्या नाही आहेत त्या. येत आहेत. ओके सर. बरं, अजून एक राधिका सुभेदार नावाने एक रूम बुक केली आहे, ती कन्फर्म आहे ना? राधिका सुभेदार ना? हो सर, आहे. आहे ना? आहे. ओके, रिया येस सर. गिव मी कीज. सर कीज. ओ आय एम सॉरी सर. किल्ल्या. ओ माय गॉड. येस. थँक्यू थँक्यू सो मच. रिया, आमचा स्टाफ येणार आहे, त्यांचं बुकिंग कन्फर्म आहे का? मिस्टर पानवलकर, मिस जेनी आणि मिस्टर श्रेयस या नावाने. मिस्टर पानवलकर, मिस जेनी आणि मिस्टर श्रेयस आहे ना? हो सर, आहे. व्हेरी गुड. ओके. रिया, येस सर. मिस्टर गुरुनाथ सुभेदार नावाने बुकिंग आहे का? म्हणजे आमचा फॅमिली फ्रेंड आहे, म्हणजे त्याने चेक इन केलंय का एवढंच मला फक्त बघायचं जरा. ओके सर, एक मिनिट. मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हा. हो सर, आहे. म्हणजे त्यांनी चेकिंग नाही केलंय पण बुकिंग आहे. बुकिंग आहे ना? हो. व्हेरी गुड. कुठल्या फ्लोअरवर आहे? सर सेम फ्लोअर. आमच्याच का? हो सर. याला म्हणतात देवाची कृपा. म्हणजे काय नाही, तो फॅमिली फ्रेंड आहे ना, बऱ्याच वर्षांनी भेटणार आहे, सो जरा मजा येईल सेम फ्लोअरवर होत. तुला पण कंटाळा आला तर या, धमाल करूया मस्त. थँक्यू सो मच सर. काय बोरेच राहतो तू दचकायची पण थांबलीस आयुष्यात. किती वेळ लावलास रे? अगं ती रिसेप्शन वर रिया होती ना. रिया? तू नाव पण विचारलंस? नाव विचारलं तर काय एवढं. मुद्दा हा आहे की तिच्याकडून बरीच माहिती मिळाली. तू तिची माहिती काढलीस? बरं आता सांग, काय करतात तिचे आई वडील सांगा. अगं राधा, तिची नाही ग, मग हॉटेलची आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळवली. नशीब. काय आहे तुझं? हे धर, ही तुझ्या रूमची चावी, ही माझ्या. आपण सेम फ्लोअरवर. हो, आम्ही जस्ट पोहोचलो रिसॉर्टवर. हा, तसं खूप वाटतंय इथे. नाईस. चला चला. चल. काय सारखं मागे वळतोस? चल. ते कसं असतं, आयुष्यात नेहमी मागे वळून पाहावं राहिला. म्हणजे मुलाखतीत प्रश्न विचारतात बघ, कसं वाटतंय तुम्हाला आता मागे वळून पाहताना? त्याचं उत्तर नेहमी असं मिळतं. हो का? ठीक आहे, मग मी मागे वळून पाहते. तू पाहायची गरज नाहीये. माझ्यासारख्या अयशस्वी माणसाने मागे वळून बघायचं. तू यशस्वी स्त्री आहेस, तू नेहमी पुढे जायचा. पुढे जा. चला पुढे. हा, चला. तर काय आहे? लगेच जाऊया. एवढी काय घाई करतोस तू? घाई म्हणजे तू परिसर बघितलास ना आजूबाजूचा? हो, मग काय घाई घाईत परिसर बघू? नाही, आता आपण तिथे जाऊया. तिथे